या व्हिडिओमध्ये आपण सॅम्पलिंग मधल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघणार आहोत. सोबत टाइप्स ऑफ सॅम्पलिंग हे सुद्धा डिस्कस करणार आहोत. आता सॅम्पलिंग प्रोसेस म्हणजे काय, तर आपल्याकडे जेव्हा बल्क मटेरियल येतं तेव्हा त्या बल्क मटेरियल म्हणजे काय, त्याला युनिव्हर्स किंवा पॉप्युलेशन असं सुद्धा आपण म्हणतो. द बल्क क्वांटिटी ऑफ मटेरियल फ्रॉम विच सॅम्पल इज टेकन. ज्या मटेरियल मधनं आपण सॅम्पल घेतो त्या मटेरियलला बल्क मटेरियल असं आपण म्हणतो आणि त्यातनं आपल्याला सॅम्पल काढायचंय. मग ते करण्यासाठी आपण सॅम्पल युनिटचे काही जे युनिव्हर्स आहे किंवा पॉप्युलेशन आहे किंवा बल्क मटेरियल त्याचे काही सॅम्पलिंग युनिट तयार करतो, त्याचे काही पार्ट करतो आणि त्या पार्ट मधनं आपण थोडं थोडं सॅम्पल घेतो. आता हे जे वेगवेगळे पार्ट आपण त्या युनिव्हर्स किंवा पॉप्युलेशनचे केलेत त्याला सॅम्पलिंग युनिट असं आपण म्हणतो. द मिनिमम साईज पॅकेजेस इन द कन्साइनमेंट विच द सॅम्पल मे रिप्रेझेंट. आपलं जे बल्क आहे त्याचे काही वेगवेगळ्या भागामध्ये आपण विभाजन करतो आणि हे विभाजित झालेले भाग आहेत त्यांना सॅम्पल और सॅम्पलिंग युनिट असं आपण म्हणतो. त्यानंतर त्या प्रत्येक सॅम्पलिंग युनिट मधनं आपण थोडं थोडं सॅम्पल एक्स्ट्रॅक्ट करतो किंवा बाजूला काढतो किंवा ते कलेक्ट करतो. ते जे थोडं थोडं सॅम्पल कलेक्ट केलं जातं त्याला इन्क्रीमेंट असं आपण म्हणतो. इन्क्रीमेंट म्हणजे काय, अ स्टेटेड अमाऊंट ऑफ मटेरियल टू बी टेकन फ्रॉम सॅम्पलिंग युनिट. आता हे जे इन्क्रीमेंट आहेत ही एकत्र मिसळली जातात आणि त्यापासून तयार होतं ते ग्रॉस सॅम्पल. त्यानंतर ग्रॉस सॅम्पल पासून आपण सब सॅम्पल तयार करतो. आधी ग्रॉस सॅम्पल म्हणजे काय, द सॅम्पल प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग द इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट मिक्स केल्यानंतर जे सॅम्पल तयार होतं त्याला आपण ग्रॉस सॅम्पल असं आपण म्हणतो. त्यानंतर ग्रॉस सॅम्पल पासून आपण सब सॅम्पल मिळवतो. सब सॅम्पल म्हणजे काय, अ स्मॉलर सॅम्पल प्रोड्यूस इन अ स्पेसिफिक मॅनर बाय सब डिवायडिंग द ग्रॉस सॅम्पल. ग्रॉस सॅम्पलचं डिव्हिजन करत करत आपण त्यातनं एक स्मॉलर सॅम्पल आपण मिळवतो, त्याला सब सॅम्पल असं आपण म्हणतो. आणि त्या सब सॅम्पल पासून आपल्याला अनालिसिस सॅम्पल आपल्याला मिळतं. आता अनालिसिस सॅम्पल म्हणजे काय, द अन अॅक्युरेट वे अमाऊंट ऑफ द सब सॅम्पल टेकन बाय अनालिस्ट फ्रॉम द ग्रॉस सॅम्पल फॉर द टेस्ट. त्या ग्रॉस सॅम्पल कडनं आपल्याला सब सॅम्पल मिळतं आणि सब सॅम्पल कडनं आपल्याला अनालिसिस सॅम्पल मिळतं. ह्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. एक म्हणजे युनिव्हर्स किंवा पॉप्युलेशन. युनिव्हर्स और पॉप्युलेशन मीन्स द बल्क क्वांटिटी ऑफ मटेरियल फ्रॉम विच सॅम्पल इज टेकन. देन सॅम्पल युनिट, द मिनिमम साईज पॅकेजेस इन द कन्साइनमेंट विच द sample may represent. Then increment, a stated amount of material to be taken from the sampling unit. Then gross sample, the sample prepared by mixing the increment. Then subsample, a smaller sample produced in a specific manner by subdividing of the gross sample, by subdivision of the gross sample. A smaller sample produced in a specific manner by subdivision of the gross sample. And lastly, analysis sample, an accurate weigh amount of the subsample taken by the analyst from the gross sample for the test. हे काही स्टेप्स आहेत किंवा सॅम्पलिंग मधले इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. त्यानंतर आपण आधी काही बघितलंय तर टाइप्स ऑफ सॅम्पलिंग, रॅन्डम सॅम्पलिंग आणि नॉन रॅन्डम किंवा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय, की जे सॅम्पलिंग करताना आपण कोणत्याही प्रकारचा बायास आपण मनात ठेवत नाही, कोणत्या प्रकारचा ग्रह आपण ठेवत नाही, की या ठराविक वजनानंतर आपण थोडं सॅम्पल आपण कलेक्ट करणार, असा कोणताही ग्रह नसतो. त्यामुळे सगळ्या सॅम्पलना संधी असते. सगळ्या जे बल्क मटेरियल आहे त्यातल्या प्रत्येक कॉम्पोनंट, प्रत्येक पार्टला इथे सिलेक्ट होण्याची संधी मिळते. त्याला रॅन्डम सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. इथे कोणत्याही प्रकारचा बायास आपण ठेवत नाही. एव्हरी इंडिव्हिज्युअल आयटम हॅज अन इक्वल चान्स ऑफ बिंग सिलेक्टेड. म्हणजे सॅम्पल जे बल्क आहे त्यामधला प्रत्येक जो
पॉइंट आहे किंवा प्रत्येक जो पार्टिकल आहे त्याला सिलेक्ट होण्याचा चान्स ह्या रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये असतो. आणि हे रॅन्डम सॅम्पलिंग हे आयडियल मानलं जातं. ह्यापासून जे सॅम्पल मिळतं ते चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं. वेन द बल्क, आता ह्या केसमध्ये जेव्हा बल्क मटेरियल होमोजिनियस असेल तर रॅन्डम सॅम्पलिंग इझी होतं, आणि हेट्रोजिनियस असेल तर आपल्याला ते होमोजिनियस करावं लागतं आणि नंतर सॅम्पलिंग करावी लागते. त्यामुळे रॅन्डम सॅम्पलिंग आहे हे इम्पॉर्टंट सॅम्पलिंग आहे. त्यानंतर नॉन रॅन्डम किंवा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता या सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये काहीतरी मनात बायास ठेवून आपण हे सॅम्पलिंग करतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखाद्या कोल्ड्रिंकच्या फॅक्टरीमध्ये काम करत असू तेव्हा ज्या बॉटल्स कोल्ड्रिंकच्या भरून बाहेर पडतायत, तर 10व्या बॉटल नंतरची जी 11वी बॉटल आहे ती मी सॅम्पल करणार. मग इथे कुठेतरी आपल्या मनात एक ग्रह आला की 10 झाल्यानंतर 11वी बॉटल आपल्याला उचलायची. इथे प्रत्येक बॉटलला सिलेक्ट होण्याचा चान्स मिळत नाही. ह्या टाईपचं जे सॅम्पलिंग आहे ह्याला सिस्टमॅटिक किंवा नॉन रॅन्डम सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. काही ठराविक पार्ट नंतर जो पुढचा पार्ट आहे तो आपण सिलेक्ट करतो. मग कुठेतरी एक ग्रह आपल्या डोक्यात असतो. फॉर एक्झाम्पल, आता मेडिसिनल टॅबलेट्सची फॅक्टरी आहे, तर 100 टॅबलेट नंतरची एक टॅबलेट मी सिलेक्ट करणार किंवा कलेक्ट करणार. असं जर असेल तर त्याला नॉन रॅन्डम किंवा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं आपण म्हणतो. आता हे जे सॅम्पलिंग आहे हे थोडं कधी कधी फेल सुद्धा जाऊ शकतं. या सॅम्पलिंगला काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. एक म्हणजे इथे आपण बायस असतो, प्रिज्युडाइस इथे आपण असतो. त्यामुळे हा एक डिसएडव्हान्टेज या सॅम्पलिंगचा आहे. दुसरा डिसएडव्हान्टेज म्हणजे इथे ड्यू टू सायक्लिक फ्लक्च्युएशन आपल्याला बघायला मिळतं. कधी कधी सायक्लिक फ्लक्च्युएशन आपल्याला बघायला मिळतं एखाद्या मशीनमध्ये. त्यामुळे ठराविक नंबरचा जो बॉटल किंवा ठराविक नंबरची जी टॅबलेट तयार होणार आहे त्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्टॅमिनेशन असतं. आणि जर आपण तीच गोळी किंवा तीच बॉटल आपण अनालिसिससाठी सॅम्पलिंगसाठी उचलली तर आपल्याला तो डिफेक्ट आहे तो तिथे भेटणार आहे. त्यामुळे त्या सायक्लिक डिफेक्टमुळे ती एकच बॉटल किंवा एकच गोळी खराब असणार आहे आणि त्या एका गोळीमुळे पूर्णच्या पूर्ण बॅच रिजेक्ट होऊ शकते. अशा टाईपचे सुद्धा डिसएडव्हान्टेजेस इथे आपल्याला बघायला मिळतात. ह्या केसमध्ये प्रत्येक पार्टिकल, सॅम्पलच्या प्रत्येक पार्टिकलला सिलेक्ट होण्याचा चान्स मिळत नाही. हे याचं मेन डिसएडव्हान्टेज आहेत. ह्या काही टाइप्स आपण हे बघितलेले आहेत, तेच पुन्हा आपण रिकॉल केले. काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघितल्या त्या सुद्धा आपण इथे रिकॉल केल्यात. थँक्यू.